बंद पोसुनी पिंड करावे बंड शाहिराने मद मस्तातीचे खंड करावे थंड शाहिराने। या शाहिरी वेशामध्ये आपल्याला ऐकायचा आहे तो वीर रस। आणि म्हणून तो माझा महाराष्ट्र कसा आहे, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तो माझा महाराष्ट्र, तो महाराष्ट्र कसा आहे ऐकायचा, या पोवाड्यातून ऐकायचा शाहिरी पोवाडा।
हे असं 95% काम झाले, फक्त 65% राहिले. जरा हे असं 98% काम झालंय, 2% राहिले फक्त. तुम्ही बोला फिरू जगनाला असा भक्तिप्रधान माझा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्राचा राजदैवत छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला. आणि त्यांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. तोरण्याला तोरण बांधलं. एक एक गड हस्तगत करायला सुरुवात केली, मुलूक अभ्यासा करायला सुरुवात केली. आणि या शिवाजी राजाला पकडण्यासाठी खानानं दरबार भरवला आणि गर्जना केली. कोण पकड करणार का शिवा को? जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. कोण पकड करणार का हा सवाल उपस्थित झाला. आणि त्यावेळेला पहिलेचा विडा उचलला तो कोण होता? सरदार अफजल खान पहिलेचा विडा उचलला आणि माझ्या राजाला पकडण्यासाठी निघाला. कसा पहिलेचा विडा उचलून निघे धावून सैन्य घेऊन गणती सैन्याची रचनेला करीत चाले भेजा शिवाजी भवानी मातेचा सोंबत वाजायला लागला. शिवाजी रणमैदानात देवासाठी सापडला तर जीवन आपलं त्याचा मेलेला मुर्दा दरबारात हजर करण्यासाठी हे विचार चक्र चाललं होतं त्या अफजल खानाचं. पण माझा राजा काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राजानं त्याचाच नाव त्याच्यावर उलटवला आणि भेटीची जागा ठरवली प्रतापगडच्या राज्याशी. आणि मग राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब भवानी मातेला प्रार्थना करतायत की जगदंबे दे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे
स्वामिनी प्रसन्न हो. आता क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जाते. जगदंबे त्याला यश दे. आणि मग अखेर राजाची आणि त्या खानाची भेट झाली. ती कशी म्हणाल? कशी कशी आलिंगन दिलं राजाला. भारताने केला शिवभावरती वार करण्याला हात फुल पडला बाजूला होता जीवा म्हणून शिवभा होता जीवा म्हणून शिवभा शौर्य वर्णन करतो मी कथन भरा